माझा सगळ्यात आवडता सीझन म्हणजे पावसाळा आणि आजची सगळ्यात पावसाने झाली। वातावरण खूप छान होते। काहीतरी झणझणीत खावे म्हणून खेकडे आणले। खेकड्याचा रस्सा खावा तर तो माझ्या आजीच्या हातचा। आम्ही भावंड गावी गेलो का आजीला हट्टाने सांगायचो खेकड्याचा रस्सा करायला। आजीच्या हातच्या रस्स्याची चव माझ्या रश्श्याला येणार नाही, पण मसोईच्या मसाल्याने ती कमी भरून निघाली। हे मसाले आपल्या पारंपरिक चवीचे घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत। आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, मसोईच्या मसाल्याची जी रेसिपी आहे ती 25 वर्ष जुनी आहे। त्यातील प्रत्येक पदार्थ 100% नैसर्गिक आणि हाताने निवडलेला आहे। त्यामुळे आपल्या जेवणाला येते घरगुती चव। त्यांचे सर्वच मसाले असेच नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले असतात। मी ही रेसिपी मसोईच्या मसाल्यात बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुम्हाला जर मसोईचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर सर्व डिटेल्स माझ्या कॅप्शनमध्ये आहेत। आणि हो, तृप्ती 20 ही कोड वापरायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला मिळेल 20% डिस्काउंट।